हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण बनवणार आहोत खरवस। तर तुम्ही बघू शकता किती छान बनवून तयार झालेला आहे। छान जाळीदार बनलेला आहे, एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे। मी सांगेल त्या मेजरमेंटने जर तुम्ही बनवाल तर अगदी एकदम छान घट्ट अशा वड्या पडतील। आणि बघू शकता किती ज्युसी झालेला आहे। तर मी घेतलेलं आहे 1 लिटर चिकाचं दूध आणि त्याच्यामध्ये घालते आहे मी अर्धा लिटर दुसरं दूध, जेणेकरून प्रमाण व्यवस्थित व्हावं। आणि त्यामध्ये घातलेली आहे 1 चमचा वेलची पूड आणि 250 ग्रॅम साखर। तुम्हाला हवा असेल तर गूळही घालू शकता आणि आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी करू शकता। आणि आपण हा चीक किंवा खरवस आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेली आहे कुकरची 2 भांडी। त्याच्यामध्ये मी थोड्या कमी प्रमाणामध्ये घालणार आहे आणि कुकरला 10 ते 15 मिनिटांसाठी आपण कुकर लावून आपला छान खरवस असा तयार होतो। तर आपण 10-15 मिनिटांसाठी कुकर लावत आहोत। तर चला 15 मिनिटं झालेली आहेत। कुकर आपण उघडून बघूयात। तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे खरवस। तर मी कुकरचे डबे काढून घेते आणि थोड्या वेळासाठी रूम टेम्परेचरवर येण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवूयात। तर चला आता बघूयात आपण किती छान तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आधी आपण त्याचे साइड्स मोकळे करून घेऊयात आणि छान काप करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला बाहेर काढता येईल प्लेटमध्ये खरवस। एकदम छान वड्या तयार होत आहेत खरवसच्या आणि या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवाल तर अजिबात चुकणार नाही तुमचा खरवस। खूप छान अशा पद्धतीने तयार होतो आणि माझ्या घरामध्ये तर सगळ्यांना आवडतो। आणि चिकाचं दूध तुम्हाला कुठेही डेअरीमध्ये मिळू शकतं, तर तुम्ही ते घेऊ शकता। आणि बघा किती छान दिसत आहे, वड्याही एकदम छान घट्टसर पडलेल्या आहेत। या प्रमाणात जर तुम्ही बनवाल तर तुमचा खरवस अजिबात बिघडणार नाही। तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत। अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा।